ती पब्लिक यवतमाळ जिल्ह्यातली, वर्धा जिल्ह्यातली. सकाळीच निघले गाडीत बसून वावराकडे जायचं. त्याच्यानंतर आले आम्ही वावरात. अर्धपात कापणं पण झालं होतं. मग इकडं का नाही तयारी चालू होती. कारण की अजून पुन्हा दुसऱ्या वावरात जायचं होतं. तुम्हाला माहितच आहे ना, आपण का नाही तिसरा उंडा चालू आहे आपला हे. कारण की तिसऱ्या उंडाचं हे अर्ध उरलं होतं. पहिला वाला उंडा नाही का, ते अजून संपलंच नव्हतं. कारण की अर्ध राहिलंच होतं. मग त्याच्यानंतर आले आम्ही इकडं. हे स्विमिंग पूल दिसतच असेल तुम्हाला. हे स्विमिंग पूल एकदमच भारी होतं. कारण की तिथं लय मोठं पाणी पण होते, गोटे पण होते. यांना उतरता नाहीये, पण आम्ही कसं तरी आलेच. मग पब्लिक इकडचं नाही का लास्ट उंडा म्हणजे लास्ट घेतलेला उंड्याचे पैसे पब्लिक किती झाले तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. कारण की एका पहिल्या उंड्यामध्ये होते 5 थैल्या. तिचं अर्ध उरलं होतं तर तिथले पैसे काही दिलेच नाही. दुसरा हुंडा होता 2 थैली. तिसरा हुंडा होता 2 थैली. तर आपण का नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण सांगणार का पहिल्या हुंड्याचे पैसे किती आले, दुसऱ्या हुंड्याचे किती आले, तिसऱ्या हुंड्याचे. पब्लिक कोणी नवीन असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपली इंस्टाग्राम ID पण आहे तर फॉलो करून घ्या. इकडे आले ना एवढं कापूनच घेतलं कारण की झालंच पाहिजे होतं म्हणलं. पण मग का नाही डब्बा वगैरे खाल्ले. मग का नाही इकडे गोष्टच चालू होते. आपण जेवण वगैरे केलं बड्यापैकी न बसलो होतो चुपचाप. कारण की तुमच्या रील स्टारले बहुत तापच येते सोयाबीन कापू कापू. मग सोयाबीन वगैरे बड्यापैकी कापणं वगैरे झालंच. मग निघले आम्ही घराकडे जायसाठी. आज भाऊ एवढं कापलं. एवढे पैसे कमवून आपण का करतो तो हे पाहायचं असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मग निघले आम्ही रस्त्यावर. ते दादा वाट पाहत होते. ते दादाच्या गाडीत बसून आले नाही तर सोडून दिले ते दादानं. ते आजीबाईचे न ते लहान लहान पोरांची गोष्टी ऐकत आपण बसले इथं रोडवर. कारण की गाडीची वाट पाहत होते. कारण की अर्धे बाया आणायचेच होते तर आपण बसले चुपचाप त्यांच्यासोबत गोष्टी करत. गोष्ट करता करता ते आजीबाईनं आवाज दिला न ते काकाजी बाय करत होते आपल्याला. मग इकडे आले ना हे आजीनं आपल्याला चाय बड्यापैकी पाजली. मग आपण इथं का नाही त्यांच्या गोष्टी ऐकत हे आमची खेड्याकडली लाईफ. मग का नाही संध्याकाळ झाल्यावर मस्त बैल वगैरे बांधून राहते. संध्याकाळी दूध वगैरे काढते. भक्कम कामं राहते. पण का करता ज्यांना काम करूशा वाटते त्यांनी काम करते. ज्यांना आराम करायचं राहते त्यांनी आराम करते. पण आमच्या खेड्याकडमध्ये असं दूध वगैरे काढते. तुमच्याकडे काढते असेल तर कमेंट करून सांगा. बड्यापैकी मग गाय वगैरे पाहिलो. चारा करत होते. इकडे लोक जात होते ना आपण का नाही गाडीचीच वाट पाहत होते. 7 वाजले तरी गाडीची काही पत्ता नव्हतं. पण का करता चुपचाप राहिलो इथं. मग आलो गावात नाही इकडं का नाही जास्तच बोंबलत होते. यांना 3 4 5 6 शिवा दिले ना चुपचाप का नाही त्यांना शिवा देतच निघलो. कारण की आपल्याला गावात थोडंसं काम होतं.